नमस्कार. तारा न्यूजमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. सध्या जिल्ह्यात महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय आणि प्रचारही शिगेला पोचलाय. कला, संस्कार आणि समाजकारणाची आवड असणाऱ्या स्मिता सावंत यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. प्रभाग क्रमांक 18 मधून त्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. पहिल्यापासूनच राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून असू देत, एक आवड म्हणून असू देत, त्यांनी याआधी बरीच कामे केलेली आहेत आणि पक्षाने तिकीट डावलल्यानंतरही अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारत प्रभाग क्रमांक 18 मध्ये आपली उमेदवारी जाहीर केली. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर नमस्ते मॅडम. नमस्ते. तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वात प्रथम शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही अनेक वर्ष महिलांसाठी असू देत, समाजासाठी असू देत बरीच कार्य केलेत. तर आता पक्षाने तिकीट डावलले, तर तरीही तुम्ही अपक्ष म्हणून रणांगणात उतरला. तर हा बंडखोरीचा मार्ग आहे की जबाबदारीचा? पहिली गोष्ट, ही बंडखोरी नसून एक जबाबदारी. जी आपण कामं केलेली आहेत, काही अडचणी महिलांसाठी असतील किंवा गरजूंसाठी असतील, त्यांची जबाबदारी आपण घ्यायची आपली म्हणजे इच्छा आहे. त्यासाठी तिकीट नाही मिळालं म्हणून आपण थांबायचं नाही आहे. एक कसं असतं की पक्षाचं काम आपण करतोयच, त्याच्यात काही वादच नाही. खरं एखादं पद, शासकीय पद जर आपल्याला मिळत असेल आणि त्या माध्यमातून जर आपली कामं होत असेल तर करायला काही हरकत नाही. आणि एक जबाबदारी आपली आहे समाजासाठी, हे समजून मी पुढे चालली आहे. अच्छा, आता शिवसेनेचं पद एक तुमच्याकडे होतं, त्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंतची कामं केलीत. आता निवडून आल्यानंतर पक्ष नाही आहे तरी पण तुम्ही पुढची कामं चालू करणार आहात. तर त्यावेळी काय अडथळे येतील असं वाटते की तुम्हाला? अडथळे म्हणजे कसं आहे की आपण समाजासाठी चांगलंच काम करतो कायमच, आणि चांगल्या गोष्टीला कधी कुठल्या अडथळी येतील असं मला काही वाटत नाही. कारण आता गेली 10 वर्ष मी पक्षाचं काम केलेलं आहे. कुठं अडचणी येतात, कशा येतात, त्यांना कसं सॉल्व करायचं हे नक्कीच आम्हाला त्याच्यातनं माहिती आहे. प्रश्न कसा उचलायचा आणि प्रश्न कसा विचारायचा हे देखील आम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे कुठं अडथळा असं येईल असं मला काही वाटत नाही. अच्छा, आता तुम्ही 21 मुद्द्यांचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, हो, त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही प्रभाग क्रमांक 18 साठी करणार आहात. तर त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत नेमक्या? पहिली तर गोष्ट, मला अखंड सगळं CC कॅमेरे करायचं आहे पूर्ण प्रभाग. कारण जे चेन स्नॅचिंग होतं किंवा महिलांच्यावर अत्याचार, आता तुम्हाला माहीतच आहे कसं मुलींवर अत्याचार होत आहेत, किंवा किडनॅपिंगचं चालू आहे, किंवा कुत्री जी आहे रस्त्यावरनं फिरतात त्यांचा एकदा बंदोबस्त तो करायचा आहे. आणि बरेच पाणी आहे, रस्ते आहेत, ते सगळं. आता सम्राटनगरचं उद्यान आहे, तिथं व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, ती चांगली करायची आहे, जेणेकरून वृद्ध ज्येष्ठ लोक सगळे तिथं फिरायला येतील, मुलं खेळायला येतील. आणि प्रभागात आता शाळा ते आपण बऱ्याच केलेल्या आहेत की बाबा, राजेंद्र नगरची शाळा आपण पाण्याची टाकी देऊन, किंवा तिथं आपण बॅग वाटप, मुलींसाठी आपण ते कॅन्सरचं लसीकरण केलेलं आहे होऊ नये म्हणून मोफतमध्ये 1000 मुलींना आपण ते केलेलं आहे. अशा प्रकारे आपण समाजासाठी कायम करतच असतोय आणि करतच राहणार. रोटरीच्या माध्यमातून केलेलं आहे, इनरव्हीलच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यामुळं मला आवड तर आहे. आणि दुसरं म्हणजे वारसा हा आपल्या समाजाकरता जे काम आहे, हे वारसा आम्हाला आमच्या आजोबांकडनं मिळालेला आहे, की जेणेकरून आमच्या आजोबांनी स्वखर्चानी आपली फिल्म इंडस्ट्री जी चित्रनगरी जी कोल्हापुरात आणली, त्यांनी ते त्यांचं सगळं त्याच्यात म्हणजे सगळं स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्यांनी इथेही उभा केलेली आहे. म्हणजे पायाभरणी त्यांनी केलेली आहे, जेणेकरून कोल्हापूरच्या मुलांना एक कला, आपली कोल्हापूर हे कलानगर आहे, तिथं काहीतरी त्यांना वाव मिळावा म्हणून आपण त्यांनी केलेलं होतं. तोच वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो. आता तुम्हाला या निवडणुकीसाठी पुस्तक हे चिन्ह मिळाले आणि पुस्तक हे ज्ञानाचं प्रतीक मानलं जाते. तर या निवडणुकीत ते कितपत प्रभावी पडेल? पुस्तक चिन्ह हे ज्ञानाचं तर आहे, तुम्ही म्हणताय तसं. आणि दुसरी गोष्ट, जे काय आता लोकशाही सगळी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळंच आपल्याला हे त्या ज्ञानातनंच आपल्याला हे सगळं करायला लागायला लागले. आणि खरोखर एक पॉझिटिव्हिटी आहे पुस्तक, म्हणजे महिलांसाठी म्हणा किंवा मुलींसाठी म्हणा उभारायचं. एखाद्या कुठल्याही व्यक्तीला जर पायावर उभारायचं असेल तर पुस्तक हे हातात घ्यायलाच लागते.
आजपर्यंत तुम्ही शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून बरीच आंदोलनं केली. महिलांसाठी काही खास असं केले का तुम्ही, किंवा या भागात तुम्ही निवडून आल्यानंतर आता बघतोय आपण काळाची गरज आहे की महिला सुरक्षित नाही आहे, तर त्याच्यासाठी तुमचं प्रॉपर नियोजन काय आहे का? महिला तर सुरक्षित नाहीच आहेत आत्ताच्या ह्या काळात. त्यांच्यासाठी आपण सेल्फ डिफेन्सचे कॅम्प घेणार आहोत पुढं. आणि दुसरी गोष्ट की महिला ज्या घरी आहेत त्यांना आपण एक हाताला रोजगार द्यायचं आणि पुस्तक हातात देऊन ते शिकून त्यांनी पुढं स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी माझी धावपळ असणार आहे त्याच्यासाठी, महिलांसाठी. आणि दुसरी गोष्ट, महिला सुरक्षित नाही आहेत हे तुम्ही म्हणताय, हे बरोबर आहे. तर ती सुरक्षा आपली महिलांनी कशी करायची हे शिकवायचं माझा एक प्रयत्न असेल. सेल्फ डिफेन्स असेल किंवा एखादी घटना जर घडत असेल तर त्याला काय आपण म्हणजे रिॲक्ट करायचं हे देखील आपण एक प्रशिक्षण किंवा शिबिरं, म्हणजे आरोग्याचं जे महिलांचे असतात काही प्रॉब्लेम्स, ते शिबिरं माझ्या डोक्यात आहेत विषय. आणि म्हणजे कसं की बाबा सगळ्यांना एकजुटीनं मला म्हणजे आपल्या प्रभागातल्या महिलांना एकजुटीनं ठेवून एखादी कार्यक्रम, एक 2-3 महिन्यातनं एक कार्यक्रम, त्याच्यासाठी माझा एक प्रयत्न असणार आहे, जेणेकरून एक खेळतं वातावरण राहील असं. अच्छा, आता आपण बघतोय की भागातील कामं करताना किंवा कोणतंही कार्य करताना जनता एका बाजूला आणि प्रशासन एका बाजूला असते, तर अशा वेळी तुम्ही जनतेच्या बाजूने असणार आहे का प्रशासन? 100% जनतेच्या बाजूनं. 100% जनतेच्या बाजूनं. त्याच्यासाठीच आपण उभारत असतो की जनतेचे जे काय प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे ह्याच्यासाठी आपण जनतेच्या बरोबर राहून त्या गोष्टी करायच्या असतात. आता निवडणुकीत पैसा, ताकद हे महत्त्वाचं मानलं जाते, पक्ष महत्त्वाचा मानला जातोय, तर इतरांपेक्षा तुम्ही वेगळे काय आहे जेणेकरून मतदारांनी तुम्हाला मत द्यावं? पहिली गोष्ट, आत्ताची निवडणूक जी आहे ती धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा आहे. आपण जनसंपर्क इतका आहे आपला आणि जनता आपल्या पाठीशी आहे, हा आशीर्वाद आहे मला. आणि आपल्या कामातनं आपण वरती आलेलो आहोत. त्यामुळं मला असं वाटत नाही की मला कुठं अडचण येईल. आणि अपक्ष म्हणजे की बाबा ठीक आहे, माझी ताकद पण मला समजेल की आपली जनता आपल्याबरोबर आहे, ह्याची मला आशीर्वाद आहे आणि मी नक्कीच निवडून येणार, हे फायनल आहे. आता प्रभाग क्रमांक 18मध्ये बरेच दिग्गज आहेत. जर समजा बाय चान्स तुम्ही सत्तेत आलाच नाही तर तुमचा हा सामाजिक लढा असा सुरू राहील की हा लढा फक्त निवडणुकीपुरताच होता? गेली 10 वर्ष आता मी काम करते. खरं कुठली अपेक्षा ठेवलेली नव्हती आणि ठेवणारीही नाही. आणि जरी नाही निवडून आले तरी मी हा माझा वारसा जो आहे समाजकार्याचा, तो कायम राहणार आहे चालू. त्याच्यात काही बंद नाही. असं नाही आहे की निवडणूक आले म्हणून मी आले पुढं, असं नाही. कुणालाही विचारा, रात्री अपरात्री मला 2 वाजता 3 वाजता जरी फोन केले तर मी सगळ्यांसाठी धावत असते. पोलीस स्टेशन असू दे नाहीतर मग दवाखाना असू दे, सगळ्यांसाठी आपण जात असतोय. अच्छा, आता निवडणूक म्हटल्यावर एक व्हिजन आपल्या पुढं असते, तर तुमचं व्हिजन काय आहे? विजन म्हणजे प्रभाग आपला सुधारायचा आहे. काही प्रभागातला आपल्याकडं जी म्हणजे थोडी जी आहेत प्रभागातला तो पार्ट, तो अशिक्षित आहे. म्हणजे त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, अशा महिला आहेत. मग त्यांना हातात पुस्तक देऊन की बाबा पुस्तक हातात दिल्यावर ते वाचू शकतील किंवा लिहू शकतील किंवा नाव त्यांचं लिहून स्वाक्षरी जरी त्यांनी केली, ते शिकल्यात, तरी ते मला एक समाधानकारक असणार आहे. दुसरी गोष्ट, रस्ते म्हणा किंवा उद्यानं म्हणा, जी आता आहेत उद्यानं, खरं ती दुरावस्था आहे. रस्ते म्हणा, पाण्याचं काय प्रॉब्लेम्स असतील, प्रचंड म्हणजे आता जिथं मी फिरते त्या ठिकाणी आम्हाला भरपूर म्हणजे असं हे माझा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न आहे असं सांगत असतात महिला. खरं त्यांचा विश्वास मी संपादन केलेला आहे आणि त्या नक्की माझ्या पाठीशी राहणार आहेत. अच्छा, या महापालिकेच्या निवडणुकीत यावर्षी महिलांना 50% आरक्षण आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला तर आहेच, पण या निवडणुकीत महिला आपल्याला जास्त पाहायला मिळतात आणि या महिलांच्या मागे पुरुषांचं पाठबळ जास्त दिसतंय आपल्याला. तर तुमच्या मते तुमच्या पाठीमागे असं कोणतं पाठबळ आहे का? माझ्या पाठीमागे माझी जनता आहे. आणि मी का वेगळं पण बाकीच्या उमेदवारी आणि माझ्या ह्याच्यात आहे की बाबा सगळ्यांचे नवरे फिरतायत, भाऊ फिरतोय, हे फिरतोय, ते फिरतोय. खरं मी उमेदवार म्हणून मी एकटी फिरतेय, माझ्या जनतेबरोबर मी आहे आणि माझ्या महिला माझ्याबरोबर असतात आणि जे काही प्रश्न असतात ते मी
उघड उघड म्हणजे सगळ्यांच्या समोर मी उत्तर देत असते. त्यामुळं मी ह्याला विचारते त्याला विचारते असं काही नाही आहे. आणि मी निवडून आले की मी सभागृहात जाणार आहे, बाकी कोण जाणार नाही आहे, असं आहे माझं जरासं. अच्छा. आज आपण प्रभाग क्रमांक 18मधल्या अपक्ष उमेदवार स्मिता सावंत मांढरे यांच्याशी संवाद साधला. समाजकारण आणि राजकारण यांची सांगड घालत त्यांनी आतापर्यंत बरीच कामं केलेली आहेत आणि नक्कीच मतदारांनी यांच्या कामाला कौल द्यावा असं मला तरी वाटते. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.